भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबईत झालाय। कोस्टल रोडवर येताच आता जय होची धून ऐकायला येणार आहे। मुंबईतील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळणार आहे। मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वात पहिला मेलडी रोड म्हणून ओळखला जाणार आहे। या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जय हो या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातील जगप्रसिद्ध गाण्याची धून ऐकण्याची परवानगी मिळणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते याचं लोकार्पण झाले। गाडी साधारणपणे 60च्या वेगाने जाते, त्यावेळी आपल्याला गाण्याचा आवाज किंवा संगीत ऐकू येतं। अशा प्रकारचा संगीतमय रस्ता हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना आहे। पहिल्या टप्प्यात 500 मीटरच्या रस्त्यावर या ठिकाणी हा संगीत रस्ता तयार करण्यात आलेला आहे। आमचे राहुल शेवाळेजी यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला। सीजी साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या मदतीने हा रस्ता आपण या ठिकाणी केलेला आहे। कोस्टल रोड यावर मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि राहुल शेवाळे यांनी प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेतला आणि जय हो चं गाणं, त्याची धून ऐकायला मिळाली। मुंबईकरांच्या मनामध्ये देशभक्ती जागृत करणारा हा संगीतमय रस्ता या ठिकाणी मुंबई महापालिका आणि आपले राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून झालेला आहे। राहुल शेवाळे यांना मी धन्यवाद देतो। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आता समोर आले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत होते। राज्यसभेसाठी राज्यातील भाजप उमेदवारांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी त्यांचे एक भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत। पण हे संग्रहालय नेमकं कुठं असावं यावरून अजित पवार यांचे दोनही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांच्यात मतमतांतर असल्याचं सूत्रांकडून समजतंय। अजितदादांचं स्मारक बारामतीत आणि संग्रहालय पुण्यात करावं असं मत जय पवार यांचं आहे, तर संग्रहालय आणि स्मारक बारामतीतच करावं असं पार्थ पवारांचं मत असल्याचं समजतंय। भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे आज मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या। भाजपनं तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईचं महापौरपद आपल्याकडे खेचून आणलंय, तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान झालेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रितू तावडे आणि संजय घाडी यांनी पदभार स्वीकारलाय। महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहे। मुंबईकरांचं स्वप्न साकार करणं, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं, याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। त्याकरता आम्ही काम करू। अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह, खोटं पसरवणं, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नांना लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।